मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ही मलिका आहे तर ती तिजोरी आता उघडत असते, पण ते चावीने काही ती उघडत नाही. डुप्लिकेट चावी असते. आता वैतागून जाते की उघड उघड का उघडत नाही, आणि तेवढ्यात सोनंदी दारात येते. हे सर्व बघता क्षणी सोनंदीला फार मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की नाही उघडणार, नाही उघडणार. म्हणल्यानंतर आता मलिका काकूचे होश उडतात, कारण सोनंदीला बघून मात्र मलिकाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला धक्का बसतो. तेव्हा सोनंदी समोर येते आणि म्हणते की काय झालं काकू, लॉकर उघडत नाही का? तेव्हा आता काकू पूर्णपणे घाबरून जाते. काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. आणि कुठला लॉकर असं म्हणते. आनंदी म्हणते की तेच लॉकर की जे आता तुमच्या डोळ्यासमोर आमच्या कपाटातील लॉकर, की तो ओपन नाही झालं का असं विचारते. आणि मलिका आता खोटं बोलते. मलिका म्हणते की अगं लॉकरचं काय म्हणते, मी लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आले होते तुमच्या कपाटातील. मग सोनंदी वळून आता बघते तर आणि म्हणते लॉन्ड्रीचे कपडे आहे तर ते लॉन्ड्रीच्या बॅग मध्ये असतात, जे सगळेजण तिथेच ठेवतात, लॉकरवर नाही ठेवत. तेव्हा आता मुद्दाम मलिका म्हणते की मला तर दिसलेच नाहीत, आणि मुद्दाम मी कपाटात जवळ आले. आणि तेवढ्यात अंशुमन आणि सुष्मिता दोघंही आत येतात. सुष्मिता म्हणते की ताई अगं चल ना, आपल्याला रील शूट करायचं आहे. तेव्हा आता सोनंदीच्या लक्षात येतं. सोनंदी म्हणते की ओ एक मिनिट, म्हणजे तुम्ही याच्यासाठी मला थांबवत होता तर? आता मलिका दातच खात असते. सुष्मिता म्हणते की ताई अगं तू काय बोलते, अगं तू काही कसं बोलते, तुला जर रील करायचं नसेल तर नको करू, इट्स ओके, मी माझं माझं करते. असे बोलून आता सुष्मिता मुद्दाम बाहेर जाते. अंशुमन म्हणतो की हो आलोच मी पण. अंशुमन निघून गेल्यानंतर आता मलिका सुद्धा म्हणते की आलेच मी. ती सुद्धा आता खाली मान घालून तिथून जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सोनंदी तिला अडवते आणि म्हणते की काकू तुम्ही सुद्धा रील करायला चाललात का असं विचारते. काकू आता गडबडून जाते, म्हणते की नाही ग. आणि सोनंदी आता परत बरोबर चोर पकडते आणि म्हणते की काकू आता तुम्हाला खरंच असं वाटतं का सुष्मिता तुमचं इतकं ऐकते आणि तिने दिलेली जी चावी आहे तर ती मी कंटिन्यू करेल का? कारण काकू कसं आहे, या घरात आल्यापासून तुमच्यापेक्षा एक पाऊल तर मला वर राहावं लागतं. म्हणजे सोनंदीने आता ती चावी बदललेली असते आणि इतक्या सहजासहजी मी हार तर मानणार नाही, आणि त्या म्हणजे फसणार तर अजिबात नाही. तर मलिका मुद्दाम म्हणते की काय बरचळते तू, ते मला नाही कळत, मी तर फक्त लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आले होते. सोनंदी म्हणते की हे सुद्धा असून द्या आणि ते सुद्धा असून द्या, फक्त आता मी जे काही बोलले ना ते चांगलं लक्षात ठेवा. बरोबर आता दरवाजाकडे बघते, म्हणजे काकूला दरवाजाचा रस्ता दाखवते. आता बरोबरच सोनंदीने काकूची सगळं काही आता जिरवलेली असते, तिचा माजच उतरवलेला असतो. सोनंदी मात्र शिरा सव्वाशीर भरलेली असते. कधी ना काकूचा आता इतका तिला अपमान झाल्यासारखं वाटलं असेल, आणि लगेच मात्र खाली मान घालून निघून जाते. त्यानंतर आता सुष्मिता जेव्हा रूम मध्ये येते आणि म्हणते की अरे देवा किती घाबरले होते, मला तर असं वाटलं होतं की काय होईल, ती ताई काय करेल. अंशुमन म्हणतो की गप, अगं नको तिकडे येऊन पोहोचण्याची सवय आहे का तुझ्या ताईला? सुष्मिता म्हणते की हे बघ अंश, मॉम इन लॉने ती कॅश काढली असेल ना? अंशुमन म्हणतो की यस, कारण मम्मा असल्या कामामध्ये खूप फास्ट आहे. आणि तेवढ्यात आता तोंड पाडून मलिका तेथे येते. शेवटी ती यांच्यावरच रागवते, मी तुम्हाला तेथे कशासाठी उभं केलं होतं, शो पीस साठी. तेव्हा सुष्मिता म्हणते की नाही, नजर ठेवण्यासाठी उभं केलं होतं. तेव्हा आता मलिका म्हणते की मग ती तुमची नजर तीक्ष्ण तर होतीच ना, मग स्वानंदी आलेली तुम्हाला कळली नाही का? तुम्ही मला इशारा का केला नाही? तुम्ही मला शिट्टी का वाजवली नाही? तेव्हा अंशुमन घाबरतेच म्हणतो की अगं मम्मा ती तर अचानक आली आणि माझी शिट्टी. आणि तेवढ्यात आता मलिका म्हणते की हो ना, तुझी शिट्टी वाजलीच नसेल, तुमच्यामुळे मात्र त्या सोनंदीने मला रेड हँड पकडले आणि शेवटी मी कसं बसं आता उत्तर देऊन तिथून निघून आले. आणि पुन्हा जर असं केलं ना मी तुम्हाला चांगलंच मारेल. त्यानंतर मात्र अंशुमन विचारतो की पैसे कुठे आहेत, तू काढले ना? तर मलिका म्हणते की नाही रे. आता अंशुमन विचारतो की का का मात्र हे सगळं काही, आणि ती चावी मात्र आता त्या सोनंदीने बदललेली आहे असं मलिका मात्र आता सांगत असते. आता अंशुमन म्हणतो की अगं पण माझ्या पैशाचं काय, आता बघ ना, आत्ताच मात्र मला त्यांचे 4-4 फोन येऊन गेलेत आणि तेवढ्यात मात्र आता फोन येतो. तर फोन आल्यानंतर मात्र लगेच अंशुमन आणखीनच घाबरतो. आता काय उत्तर द्यायचं तूच सांग मॉम. आणि तो फोन उचलून म्हणतो की दादा मी देतो, फक्त 1 दिवसाची मुदत द्या, आणि फोन ठेवतो. तेव्हा लगेच आता हा वैतागून जातो आणि म्हणतो की मॉम फक्त 1च दिवस बाकी आहे, मग मी काय करू आता? आणि स्वीटला म्हणतो की तुझे बाबा पैसे देतील का? इन्व्हेस्टमेंट करायची आहे असं काहीतरी सांग, नाहीतर तुझे दागिने दे. तर सुष्मिता म्हणते की माझे दागिने तर त्याच लॉकर मध्ये आहे ताईच्या. तर आता अंशुमन आता इतका टेन्शन मध्ये आलेला असतो. वैतागून तो मलिकाला म्हणतो की मम्मा तू काही पण कर, परंतु मला मात्र आता पैसे हवे आहेत, काही कर पण पैसे दे. तेव्हा आता मलिका त्याला म्हणते की शांत राहा, आणि मला कळतं की तुझा सिरियस काय आहे ते, आणि इतके पैसे कुठून आणायचे, त्यामुळे मला थोडासा विचार करायला पैसे दे, म्हणजे वेळ दे. आणि असे बोलून आता
ती बाहेर निघून जाते आणि तेवढ्यात मात्र आता अंशुमन तोंड फाडून बसलेला असतो. त्यानंतर आजीने इकडे शिरा बनवलेला असतो आणि स्वानंदी शिरा मस्त खात असते. तर शिरा खात असताना आता तिला फारच आवडतो आणि म्हणते की आजी, अहो असा शिरा खरंच मी आतापर्यंत कधीही खाल्लेला नव्हता आणि अगदी अप्रतिम झालेला आहे. तेव्हा आता आजी म्हणते की अगं, हीच तर गंमत असते स्वयंपाकाची आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी मात्र प्रतिम असे वाटतात. तेव्हा असं आनंदी म्हणते की मी तर तुमच्या शिऱ्याच्या प्रेमातच पडले. तर आता आजी लगेच तिला गंमत करत म्हणते, हो ना पिंट्या, तर तू कट केला की काय? अगं स्वानंदी गंमत करते. स्वानंदी मात्र खूपच हसते. अजून देऊ का असं विचारते. तर स्वानंदी म्हणते की नको आजी, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत बसा आणि मस्त शिरा खाण्याचा आनंद घ्या. आजी म्हणते की अगं नकोय मला, नंतर खाईल आणि हे बघ तू पिंट्याला सुद्धा समोर बसून शिरा खाण्यासाठी आग्रह कर. मी त्याच्या डब्यामध्ये शिरा भरून दिलेला आहे. डब्बा अगदी तयार आहे त्याची, मला लगेच कळव की त्याला शिरा आवडले की नाही. त्यावरती मात्र आता स्वानंदी म्हणते की हो ना लगेच करते. स्वानंदी म्हणते की काही झालं तरी राजवाड्यांना मात्र तुमच्या हातचा जो शिरा आहे तर तो आवडणारच आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं तसं नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा मी अगोदर आता राजवाड्यांकडे ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मात्र आता शिरा वगैरे देते आणि मग मी माझ्या ऑफिसला कामाला निघून जाते. मलिका मात्र आता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. आता आजी म्हणते की नीट जा, पावसा पाण्याचे दिवस आहेत. तेव्हा लगेच आता स्वानंदी आजीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही मात्र अगदी खूपच गोड आहात. आता स्वानंदी आणि आजी यांचं खूप छान सुरू असतं आणि तेवढ्यात मलिकाचा हे सर्व काही बघून जळफळाट होत असतो. स्वानंदी बाय करून निघून जाते. तर आजी म्हणते की पोरांची पोटं भरली तर माझं मन भरतं. तेवढ्यात आजी मात्र आता अक्षदाला सांगते की अगं गाडी काढण्यासाठी सांग ड्रायव्हरला, कारण मला तर देवळामध्ये जायचं आहे. मग त्यानंतर मात्र मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते. मलिका मात्र आता हे सर्व पाहत असते. तर अंशुमन आता म्हणतो की अगं मम्मा तू इथे काय करतेस? त्या पैशावाल्यांचे फोन येतात. तेव्हा आता मलिका म्हणते की हो सांगते मी काय करायचं आहे ते. म्हणून आता मलिका मात्र आता काय करायचं आहे तो प्लॅन त्याला सांगते. जे आता पैशासाठी आजीला किडनॅप करण्यासाठी आता या मलिकाने अंशुमनला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता स्वानंदी शिऱ्याचा डब्बा देण्यासाठी मात्र इकडे समोरच्या ऑफिसला येते आणि ऑफिसला आल्यानंतर आता हॅलो म्हणते. समोर म्हणतो की काय स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही इथे काय करतात? तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो हे बघा राजवाडे, अहो तुमच्या सेवेसाठी अहो तुम्हाला डबा घेऊन आली. तर समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही कशाला डबा घेऊन आलात बरं? हो ड्रायव्हर सोबत पाठवायचा होता, तुम्ही हे काम नाही करायचं. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो डब्याचं तर निमित्त होतं, परंतु मला असं वाटलं होतं की नवऱ्याला बघता येईल. ठीक आहे काही हरकत नाही, मी पण पुन्हा आता डबा घेऊन जाते आणि ड्रायव्हरला पाठवून देते. आता समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही कुठे परत चालला बरं? माफ करा आणि हे बघा बसा बरं. म्हणून स्वानंदीच्या हाताला धरून तो मात्र तिला खाली बसवतो. आता स्वानंदी म्हणते की पण का? समोर म्हणतो की अहो असं काय करतात तुम्ही? तुमचा डेंजरपणा मी बघितलेला आहे, ती पोट भरून बघितलेलं आहे, त्यामुळे आता तर मला भीतीच वाटते. आणि हे बघा तो आता समोर मस्त गाणं म्हणत असतो. तेव्हा स्वानंदी आता खूप खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, आता मात्र तुम्ही म्हणता तर नाही रागवणार. आणि हे बघा आता डबा घेऊन येण्याचं कारण आहे की आजीने मात्र तुमच्यासाठी स्पेशली हा शिरा बनवलेला आहे. ते ऐकून आता समोर म्हणतो की वाव, हातचा जो काही शिरा खायचा म्हणजे स्वर्ग सुख. म्हणजे या जगातील सर्वात उत्तम शेफ आहे तर तो सुद्धा तिच्या पुढे कमी पडेल. हल्ली हल्ली मात्र आजी काही स्वयंपाक करत नाही, परंतु आज मात्र तिने मस्त शिरा बनवला की आज मात्र आपण दोघं मिळून शिरा खाऊयात. तेव्हा स्वानंदी म्हणते की नको. समोर म्हणतो की असं का करतात? म्हणते की अहो आजी कुठे मला घरातून पोटभर शिरा खाऊ घातल्याशिवाय बाहेर पडून देणार आहे का? शिरा पोटभर खाल्लेला आहे आणि पटपट मात्र आता शिरा खाऊन घ्या. आजीला मात्र मला सांगायचं आहे की तुम्हाला शिरा कसा वाटला तो. तेव्हा आता समोर एकच घास घेतो आणि म्हणतो की वाव, आणि हे बघा मी तुम्हाला वासानेच सांगतो की शिरा कसा बनलेला आहे. म्हणून समोरला मात्र हा शिरा फारच आवडतो. रवा मात्र अगदी लाल होईपर्यंत आता आजीने भाजून घेतला असेल आणि त्यावरती मात्र मस्त साजूक तुपाची धार धरली असेल. परंतु आता खरी मजा आहे ती त्या शिऱ्याची गोडव्याची आणि त्यात म्हणजे आता वेलची. आणि हा शिरा मात्र जगामध्ये तुम्ही कुठेही जरी गेलात ना तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तो फक्त आणि फक्त राजवाड्यांच्या घरामध्ये आजीच्या हातचा मिळेल. अन्नदाता सुखी हो म्हणून तो आजीचं फारच कौतुक करत आहे आणि स्वानंदीला फारच छान वाटत असतं. ती हसत असते. त्यानंतर आजी इकडे बाहेर आलेली आहे आणि ती देवळामध्ये आता दर्शन वगैरे घेते. तेव्हा मात्र आता ह्या अंशुमनने आणि मलिकाने पाठवलेल्या ज्या काही बायका आहे ह्या आजीला किडनॅप करायला आलेल्या आहेत. आजीवर पाळत ठेवून तिच्या मागे
मागे मागेच आहेत. तेव्हा मात्र आता आजी ही देवळात दर्शन घेते आणि त्यानंतर मात्र आता ती नलिनीला फोन करते आणि म्हणते की नलिनी, अगं मस्त चहा बनवून ठेव, मी आलेच बर का, कारण आता दर्शन घेतलेलं आहे आणि तुला भेटायला यायचंच आहे. तेव्हा आता ह्या दोन्ही बायका मात्र आजीचा पाठलाग करत असतात. तेवढ्यात मात्र आता आजीचा त्या चिखलावरून पाय घसरतो. त्या दोघी मात्र धावतच आता मुद्दाम आजीजवळ येतात. तेवढ्यात मात्र आता लगेच ह्या मुद्दाम म्हणतात की आजी काय झालं. आजी म्हणते की काही नाही, ओला आहे ना चिखल, त्यामुळे पाय घसरलात. अंशुमन आणि मलिका गाडीतून समोर मात्र आता हे सर्व काही बघत आहेत. आता त्या बायका म्हणतात की अहो तुम्ही एकट्याच का. आजी म्हणते की अगं एकटी नाही, देवळात आले होते गाडीने. आणि त्या म्हणतात की चला आजी आम्ही तुम्हाला सोडतो. आजी नको नको करत असते. तर लगेच आता ह्या म्हणतात की अहो चला ना आजी, अहो चला, परत जर तुम्ही पडलात तर मी तुम्हाला सोडतो, काही हरकत नाही. म्हणून ते आजीला धरतात आणि आजीला धरून गाडीजवळ घेऊन येत असतात. बळजबरीने मात्र आता आजीला त्या गाडीमध्ये घालतात आणि ते गुंड आहे तर ते गुंड आजीला धरतात. तेव्हा आजी म्हणते की काय करतात तुम्ही, आणि लगेच आजीच्या तोंडाला रुमाल वगैरे लावून आजीला तिथून किडनॅप करून घेऊन जात असतात. आजीला गाडीमध्ये आता घेऊन गेलेले आहे आणि हे दोघं मात्र सगळं काही बघत आहे लांबूनच. गेल्यानंतर मात्र आता ह्या दोघांना खूपच आनंद होतो. लगेच एकमेकांना आनंदाने टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता इकडे समोर शिरा खात असतो तर स्वानंदी विचारते की पोट भरलं ना. त्यावरती आता समोर म्हणतो की पोट भरलं, पण मनाचं काय, तर अतृप्तच राहिलं, ते नाही भरलं. तर असं वाटतं की अजून असे 4-5 डबे असते तर ते सहज संपले असते. हा सुंदर शिरा इतका सुंदर झालेला आहे आणि आज म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा मी हा शिराच खाणार आहे. तर बाकी मला काही नको, आज मात्र मला शिराच हवा आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की डन. आणि आता हे बघा मला सुद्धा शिराच खायचा आहे. आता समोर म्हणतो की हे बघा आजीला कॉल करा. तेव्हा स्वानंदी खुश होत म्हणते की हो नक्कीच. आणि ती आजीला आता फोन लावते. तेव्हा आता समोर विचारतो की लागला का. तेव्हा स्वानंदी म्हणते की असं कसं होत असेल बरं, आजीचा इतक्या दिवसातून फोन का बंद असेल. आजीचा फोन कधीही बंद नसतो. समोर म्हणतो की मग तुम्ही घरच्या फोनवर करून बघा बरं. आनंदी म्हणते की नाही हो, आजी मंदिरात जाणार होत्या आणि म्हणून नंतर मी त्यांच्या मोबाईलवरच केला. तर समोर म्हणतो की नक्कीच काहीतरी बॅटरी वगैरे लो झाली असती, ती विसरते फोन चार्ज करण्यासाठी, कारण घरी मात्र ती पिक्चर वगैरे बघत बसली असेल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की थांबा, मी घरी नलिनीला फोन करते आणि घरी विचारते. मितालीला फोन करून विचारते काय आजी घरी आलेले आहेत का. मिताली नाही म्हणते. स्वानंदी म्हणते की नाहीत. आणि बरं ठीक आहे, तू आल्यानंतर कळव मला नक्की लवकरात लवकर. आता स्वानंदी म्हणते की त्या अजून घरी सुद्धा पोहोचलेल्या नाहीत, एरवी मात्र तासाभरात पोहोचत असतात. किंवा आता समोर म्हणतो की बहुतेक ट्रॅफिक मध्ये असेल आणि नाहीतर एखाद्या मैत्रिणीला भेटायला गेली असते. स्वानंदी म्हणते की हो हो आता आठवलं, कारण आता आजी म्हणत होते की त्यांच्या मैत्रिणीला त्यांना भेटायचं आहे नलिनीला. समोर म्हणतो की मग तर विषय संपला. बहुतेक मात्र त्या सगळ्या मैत्रिणी मिळून एखादी फिल्म बघण्यासाठी गेल्या असतील. घराबाहेर पडल्यानंतर आजीला फक्त निमित्त हवं असतं एखादा चित्रपट बघण्याचं साठी. आणि आता त्या चित्रपटाच्या नादात मात्र ती फोन सुद्धा विसरते. जेव्हा तिला आठवण येईल तेव्हा ती फोन बघेल आणि मग फोन करेल. आता स्वानंदी म्हणते की हो, म्हणजे त्या स्वतः कॉल बॅक करतील. समोर म्हणतो की हो नक्कीच. आणि त्यानंतर समोर म्हणतो की हे बघा फक्त एक घास आता शिऱ्याचा उरलेला आहे, तो घास तर तुम्ही खाल्लाच पाहिजे. म्हणून तो आपल्या हाताने आता स्वानंदीला भरवतो. राहिलेला घास तो खातो आणि आता खूप खुश होत म्हणतो की आजी आय लव्ह यू. स्वानंदी म्हणते की आजी आय लव्ह यू टू. दोघेही खूप खुश होत असतात. त्यानंतर मात्र इकडे आता आजीला घेऊन येते बेशुद्ध करून तिथे बांधून ठेवलेलं असतं. मलिका आता जवळ येते. आजीचा वाता म्हणजे श्वास चालू आहे का बघते आणि आता आपल्या माणसाला म्हणते की ती म्हातारी शुद्धीवर यायला नकोय, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं. तेव्हा तो गुंड विचारतो की जर ती शुद्धीवर आली तर. मलिका म्हणते की जर ती शुद्धीवर आली तर परत बेशुद्ध करायचं, काळजी घ्या आणि कुठेही तोंड उघडायचं नाही. असे बोलून ती आता अंशुमनला म्हणते की आपण तोपर्यंत पुढच्या कामाला लागूयात. आणि त्यानंतर मात्र आता स्वानंदी इकडे आवरायला घेते आणि समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, इतके नवऱ्याचे लाड करायचे नसतात, ज्याने खाल्लं ना तर तो तोच आवरेल, तर ही मंडळी डोक्यावर बसेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की मला नाही वाटत की माझा नवरा डोक्यावर बसेल म्हणून. आणि तेवढ्यात मात्र अननोन नंबरवरून कॉल येत असतो. समोर तो फोन कट करतो. स्वानंदी विचारते की काय हो, कोण होतं. तर समोर म्हणतो की अननोन नंबरवरून कॉल होते. असे अननोन नंबर मात्र मी उचलत नसतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताचा वेळ माझ्या बायकोसाठी आहे. स्वानंदी खुश होत असते आणि हो असं म्हणते. त्यानंतर आता इकडे अंशुमनने तो कॉल केलेला असतो वेगळ्या नंबरवरून आणि कट केला असं तो मलिकाला सांगतो. त्याला आजीची केअर नाही का असं म्हणतो. तर मलिका म्हणते की अरे अननोन नंबर आहे म्हणून त्याने कट केला असेल, परत परत फोन करत राहा. तेव्हा स्वानंदी म्हणते की इकडे आता समरला बायकोला ऑफिसला जायचं आहे, वेळेत पोहोचायचं आहे. समर म्हणतो की रिक्षाने जायचं नाही, ड्रायव्हरला घेऊन गाडीने जायचं. स्वानंदी म्हणते की अहो हे दरवेळेस काय तुमचं, मला रिक्षाने जाणं आवडतं. समर म्हणतो की आपलं काय ठरलं.
रिक्षाने जायचं नाही किंवा एकतर ड्रायव्हर सोडेल किंवा मी सोडेल. तुमचा नवरा आहे ना, काय हवं आहे? तर स्वानंदी म्हणते की बरं फाईन, मी येऊ का आता? तर समर म्हणतो की थँक्यू. परत तो फोन येतो. अंशुमन परत फोन करतो. समर म्हणतो की परत तोच नंबर. स्वानंदी म्हणते की एक मिनिट, आता कोणीतरी ओळखीचं असेल, सॅम नंबरवरून तो फोन नाही येणार, त्यामुळे उचला फोन. आणि तेवढ्यात मात्र अंशुमन लगेच आता आवाज थोडासा वेगळा करून बोलतो, समर राजवाडे का? आणि तुझ्या आजीला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही. तर समर म्हणतो की कोण बोलतात तुम्ही? स्वानंदी विचारते की काय झालं, आणि समोर म्हणतो की आजीला मात्र किडनॅप केलं असं कोणीतरी आता फोनवर बोलत आहे. नॉनसेन्स कुठला? तर इकडे अंशुमन वेगळ्या आवाजात म्हणतो की नॉनसेन्स वगैरे काही नाही. मलिका त्याला आवाज आता वेगळा काढायला सांगत असते, खुणावत असते. खरंच म्हातारी आमच्या ताब्यात आहे असं परत आवाज वेगळा करून बोलतो. कुमार म्हणतो की असल्या मूर्खपणासाठी माझ्याकडे वेळ नाही, बाय करून तो आता फोन ठेवणार तेव्हा स्वानंदी मात्र आता समरला खुणावते आणि समोर म्हणतो की बरं बोला. फोन स्पीकरवर टाकलेला आहे आणि आता ती नलिनी राजवाडे आहे ती आमच्या ताब्यामध्ये बेशुद्ध आहे. 25 लाख आम्हाला पाहिजे, नाहीतर त्या म्हातारीला येथे संपवतो. तेव्हा समरला आणि सोनंदीला धक्का बसतो. समर खूप भावरून नाही नाही म्हणत असतो. 25 लाख तयार ठेवायचे आणि मी सांगतो थोड्या वेळात की कुठे आणून द्यायचे आहे ते 25 लाख. ती जर तो पोलिसात गेला तर आजी खलास होईल असं धमकावतो. समर बिचारा घाबरून जातो आणि इकडे हा फोन कट करतो. तो हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा आता सोनंदी म्हणते की म्हणून त्या घरी पोहोचले नाहीत का? तर समर घाबरूनच जातो. स्वानंदी आता परत म्हणते की आपण पोलिसांकडे जाऊयात. समर आता अगदी वेडापिस्त झालेला असतो. पोलिसांची नको होय, त्यांनी जर खरंच आजीला काही इजा वगैरे केली तर काय करायचं? तो आता धावतच आनंद आनंद असा आवाज देतो. आनंद धावतच येतो. काय झालं असं विचारतो. समोर म्हणतो की अरे आजीला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. हे ऐकून आता आनंदला सुद्धा धक्काच बसतो. आनंद म्हणतो की अरे पोलिसात जाऊयात लवकर लवकर. समोर म्हणतो की नको, त्यांनी 25 लाखाची मागणी केलेली आहे, पोलिसांमध्ये नकोय. आत्ताच्या आत्ता घाई कर, 25 लाख कॅश तयार ठेव. आनंद लगेच तयार करतो म्हणून लगेच धावतच जातो. सोनंदी आता राजवाड्यांना पाणी प्यायला देते आणि म्हणते की राजवाडे शांत व्हा जरा. आणि समोर आता रडायला सुरुवात करतो. सोनंदी म्हणते की हे बघा, अगोदर स्वतःला शांत करायचं, कारण आजीला आणण्यासाठी आपला जीव अगोदर व्यवस्थित असायला नको का? आजीला घरी आणायचं ना आपल्याला. तर समोर म्हणतो की हो. आनंदी म्हणते की आजीला काही होणार नाही, फक्त तुम्ही शांत राहा, मला नीट राहायचं आहे. तेव्हा आता समोर खूप घाबरलेला असतो आणि स्वानंदी त्याला आधार देते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.